नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम. चला आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट ते ऑगस्ट 2011 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न. मागील भागात आपण 53 प्रश्न बघितली होती. आता त्या पुढील प्रश्नांना सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 54. पर्यावरण आरोग्यविषयक जाणीव व जागृतीमुळे अलीकडच्या काळात कोणत्या आण्विक प्रकल्पाला विरोध झाला? पर्याय आहे रत्नागिरी, जेतापूर, कारवार, तारापूर. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक बी, जेतापूर. प्रश्न क्रमांक 55. विद्यापीठाच्या सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी आहेत. कुलगुरू, कुलसचिव, महाविद्यालय विद्यापीठ विकास मंडळ संचालक, अधिष्ठाता. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक 1, कुलगुरू. प्रश्न क्रमांक 56. भारत सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारीत खाली विभाग येतात. पर्याय आहे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग, तंत्रशिक्षण विभाग, उच्च शिक्षण विभाग, भाषा विभाग. पर्याय आहेत फक्त 2 आणि 1 आणि 3, फक्त 1, 2 आणि 3, फक्त 2, 3 आणि 4, 4 ही पर्याय. चूक असणारे पर्याय क्रमांक बी, फक्त 1, 2 आणि 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 57. सिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडी पर्याय आहे ही अवकाश विज्ञानाच्या अभ्यासाची मध्यवर्ती सुविधा आहे. हे भारतातील हवामानशास्त्राच्या संशोधनाचे केंद्र आहे. हे जीवन आणि विचार यांच्या मुक्त व सर्जनशील अभ्यासाचे केंद्र आहे. हे भारतातील जैवविविधतेच्या अभ्यासाचे केंद्र आहे. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक सी, हे जीवन आणि विचार यांच्या मुक्त व सर्जनशील अभ्यासाचे केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 58. खालीलपैकी कोणते विद्यापीठ अधिकाऱ्याचा कार्यकाळ गुरुकुलांच्या कार्यकालाबरोबरच संपतो? पर्याय आहे संचालक, महाविद्यालय विद्यापीठ विकास मंडळ, कुलसचिव, वित्ताधिकारी, परीक्षा नियंत्रक. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक 1, संचालक, महाविद्यालय विद्यापीठ विकास मंडळ. प्रश्न क्रमांक 59. AICTE म्हणजे हे वैधानिक मंडळ आहे. हे भारतात तंत्र शिक्षणाला चालना देते. तंत्र शिक्षणावर UGCच्या कार्यावर देखरेख ठेवते. पर्याय आहेत केवळ 1 बरोबर, केवळ 2 योग्य, केवळ 1 आणि 2 योग्य, 3ही योग्य. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक बी, केवळ 2 योग्य. प्रश्न क्रमांक 60. मुक्त शिक्षण प्रणालीबाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे? पर्याय आहे ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूंबाबत तडजोड करते. ते दूर राहणाऱ्या अध्यापकांना शिकविण्याची संधी पुरवते. ते नियमित उपस्थितीबाबत सवलत देते. नियमित शिक्षणाच्या तुलनेत हे महाग नाही. तर याचा चूक असणारे पर्याय क्रमांक ए, ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूंबाबत तडजोड करते. हे विधान असत्य आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.